मित्रांनो आपण जातोय तृषांकडे, मित्राकडे माझ्या. तिथून मग आपण दहीहंडी बघायला जाणार आहोत आज. काय बघूया काय होतं ते. आता तृषांच्या रूमवर जातोय. मित्रांनो मी आता परत जातोय आणि पप्पांनी बोलवलं होतं, त्यांना जरा बाहेर जायचं आहे. आपण परत येऊया, जाऊन जरा घरी काय काम असेल तर ते करून येऊया परत. तोपर्यंत प्रशांतला सांगितलंय की तयारी वगैरे करून ठेव, 6 वाजता आलो की आपण निघूया लवकर. रस्ता जरा छोटा आहे, जरा चालवायला अडचणच. कोण चालत बिलत असलं जरा त्यांना उभं राहायला वगैरे त्रास होतो. आता तृषांचा वेट करतोय. येतात ते बाहेर पडतात, पडलेत बाहेर. मित्रांनो तृषांगाने आम्ही आता काय दहीहंडी बघायला जाणार. मित्रांनो वाटेतच आम्हाला आमचे ज्युनियर भेटले, तर त्यांना पण घ्यायचं, घेऊन जायचं असं प्लॅन. हे चल येतो, येत असेल तर चल लवकर. इकडे पण दहीहंडी सुरू आहे मित्रांनो, लोक जमलेले आहेत. मग तू चढ तिकडे हे नको, डायरेक्ट चल 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 डायरेक्ट चल चल डायरेक्ट. अरे तुम्ही तो गाडी घेऊन या. मग ह्यात काय लॅपटॉप काय ना, आम्ही यायला करतो. मोबाईल पण नाही, मोठी देऊ मोबाईल गाडी तिकडे मारुती मंदिराला लाव ना, मारुती मंदिराला लाव गाडी. आम्ही तिथून काम आम्ही पण बघायला चालले लवकर येणार ना. लाग गाडी जातील नाही तू बसून. तू काय व्हिडिओ करतोस की कंटिन्यू. चल लवकर चल. आणि लाव इथेच गाडी. मांडीवर गेला गेला तू ब्लॉगला त्रास नाही ना काही. लॉक हा माणिक भाई आलेला आहे. माणिक तुझा मोबाईल सगळे आम्ही चेपून जातो. थोडा विंडोचा प्रॉब्लेम आहे बघा, इथे अटकले आहे, त्याच्यामुळे जरा थांबलेलो आहे आम्ही. खिडकी फायनली बंद झाले. चला जाऊया. चला नवीन आलेले आहेत जगात. जगात वेगळे ब्लॉगर आलेले आहेत. भावांनो या ब्लॉगर साठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. काका म्हणतात आमचा पण घ्या. ते श्रीनाथ डेअरी आहे, ते मस्त डेअरी प्रोडक्ट भेटतात.
पोलीस मंडळी या साईडला आहेत. इकडे गणपतीचा राजा, रत्नागिरीचा राजा बसतो. लोकांची गर्दी बघू शकता. हंडी लावलेली आहे. रत्नागिरीचा मंडप आहे. रत्नागिरीचा राजा तिकडे उभं नाही राहायचं. आई जाऊची सरबर आहे. मित्रांनो मध्येच गाड्यांची पण गर्दी आहे. रंगमंचाचा श्रीफळ वाढविण्यात लोकनेते सन्मान्य सुरेंद्रजी आता बाळासाहेब माने यांच्या शुभ हस्ते हे श्रीफळ वाढविण्यात येत आहे. रोख रुपये 5,000 आणि 7 टनांच्या सलामीला रोख रुपये 7,000 असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही बक्षिसं आयोजित केलेली आहे. त्याचप्रमाणे याच रंगमंचावर आपण पाहू शकणार आहे थोड्याच वेळात एक काळ असा होता की गोविंदा पथक आणि ते पाहायला येणारे सगळे आपल्यासारखे लोक यांची थोडी कमतरता होती. जसं कबड्डीच्या खेळामध्ये कबड्डी खेळ कोण पाहायला येत नव्हतं आणि समारोपाला सगळ्या रत्नागिरीला आणि आपल्या सगळ्या मित्रांनो समोसा खायला आलोय. माणिक काय ऐकत नाही, आरशात बघत राहतो सारखा. काय खायचं? मंचुरियन आहे, बर्गर आहे, समोसा आहे, ढोकळा आहे. बेंगलोर आहे, फेमस मंचुरियन आहे, बर्गर आहे. काकांनी समोसे काढलेले आहेत. प्युअर रिफाइंड ऑइलमध्ये समोसे बनतात आपल्याकडे. एक नंबर क्वालिटी पंजाबी समोसा आहे बघा. या खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये फक्त 20 महिला घेतल्या जातील. आकर्षक असं बक्षीस मांडले. आम्हाला ज्वेलर्स याचकडून प्रथम क्रमांकाला 1 ग्रॅम सोन्याचा आपला समोसा एकदम बेस्ट असतो. द्वितीय क्रमांकाला एकदम गरमागरम वगैरे. इमली चटणी त्यासोबत येणार प्युअर. इमली चटणी टाकतात आहे. द्वितीय क्रमांकाला सुद्धा एक टर्मोनी दिला आहे आणि तृतीय क्रमांकाला सुद्धा 1 ग्रॅम सोन्यामध्ये हिरे काढण्यात केलेले आहे. 20 महिला कोणी रंगमंचावर यायचं आहे. प्रत्येक 4 ग्रुप केले जातील. 4 मधून 4 सेमी फायनल येतील. 4 महिलांमधून 3 फायनल केले जातील. त्यांना मिळणार आकर्षक असं कसा आहे समोसा? एक नंबर. कसा आहे समोसा? अजून का 3? अजून काका 3 काढतात आहेत समोसे. त्याचप्रमाणे छोटेसे प्रश्न म्हणजे कोणी येऊ शकतं, कोणी येऊ शकतं. रत्नागिरीतील कुठल्याही समाजाच्या कुठल्याही धर्माच्या या महिला या खेळामध्ये स्थान. आपल्या समोस्यावर आपल्या बेकरीचा रवा केक पण फेमस आहे. बटर क्रीमचे केक पण आपले फेमस असतात. नाही का आईस केक ना? आईस केक पण असतो. आईस केकला आमच्याकडे ऑफर पण असते. तुझ्या माध्यमातून जर कोण कस्टमर आलं आईस केकला आपण ऑफर देऊ 250 रुपयाला 100 रुपये डिस्काउंट. 350 रुपयाचा केक. तुझ्या जर चॅनलला कोणी जर हे केलं लाईक केलं तर 100 रुपये डायरेक्ट डिस्काउंट देऊया आपण. डायरेक्ट 100 रुपये डिस्काउंट. बेकरीचं नाव आहे बेंगलोर आयंगर.
लोकेशन मारुती मंदिर. लहान मुलांची खेळणी सुद्धा विकायला आलेले आहेत दहीहंडी निमित्त. इकडे मास्क अजून काही मित्रांनो सुरू झालं नाही. मित्रांनो इथे स्टेजवर किरकोळ मी अपर्णा बाबाजी कुलतडकर. बोला. काचेच्या कपाटात भातुकलीचा खेळ. बाबाजी सरांचं नाव घेते आहे संध्याकाळची. तर मित्रांनो लोक खूप उत्सुक आहेत दहीहंडी बघण्यासाठी. अजून काय स्पर्धक आलेलेच नाही. जरा वेळ होतो. बघूया पुढे काय. बघू शकता इकडे पण लावलेले आहे. मित्रांनो बघू शकता इथे सगळे जमलेले आहेत. मित्रांनो इथे तयारी सुरू आहे. मित्रांनो इथे सेफ्टीसाठी लहान मुलाला बांधून घेत आहे करून काही सगळे तयार झालेले आहेत. जर पडला बिडला सेफ्टीचे. या साईडला पण दुसरी साईडला बनलेले आहे. छोट्याला तयार करतात. बरोबर आहे फक्त उलटा आला. काय बरोबर आहे. बाबू तयार झालेला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते या साईडला चढले. मित्रांनो या साईडचे आता तयार होत आहे. परत एकदा तिकडे चढलो. पोलिसांची फौज एकच सांगतो उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होत आहे गर्दीतला. बरोबर ना. जोरदार टाळ्या या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी. काही आपला मनपूर्वक खरोखर धन्यवाद. अतिशय चोख व्यवस्था. पुनश्च एकदा जातो उभा आहे वर्दीतला म्हणून हा सण साजरा होत आहे गर्दीतला. देवरूपचा गोविंदा मदत 5 जणांची सलामी. दुसरा सलामीचा खर येथे लावतायत. मास्तरांची सलामी देत आहेत. जय गणेश बोटकेवाडी देऊ. जय गणेश बोडकेवाडी देवरूप. जोरदार टाळ्या. या गोविंदा पथकाला सुद्धा स्वागत करायचं आहे. तुम्ही उत्तर देऊ शकता का? या ठिकाणी उपस्थित झाले असतील त्यांनी आपण इथे आल्याची नोंद करा. स्पर्धा के बाद अभिजित दुडे, मंदारजी मोरे स्पर्धा बाद एक बॉटल घ्या. यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतोय. त्यानंतर गुरु शिवलकर हे गवळीवाड्यातील रत्नातील गोविंद पदक 5 थरांची सलामी देते. जगताप रोहित जगताप 5व्या थरावरती आपल्याला पाहायला मिळतोय. त्या जगेंद्र स्वागत करायचं सलामी देतोय. सुभाषजी रहाटे आणि संपूर्ण कार्यकर्ते पदार्थ शिवाजी. हॅलो
मित्रांनो परत घरी चाललेलो आहे. ए बघ मला सानिका भेटली आहे. ही बघ आणि काळे काळे दिसते. बघ इकडे चिठ्ठी आहे. ग्रेड भेट झाले. तर मित्रांनो आता आपण परतीच्या मार्गावर जात आहोत. आपापल्या घरी जात आहोत. चला तर तर चला बाय बाय मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.